होय काय बायकोकडे गेली नाहीस? काय बाबा पेट्रोल महाग झाले, परवडन झाले, नाही जायला. गेलतोच नव्हते काल? कुठले आहे ती गाडी विकून आलो. ऋषाची गाडी घेऊन जा, टाकी पुल्ला असत्या कायम. जात्यात. काल बोमलत बाबांना 30 रुपये दिला नाही, काहीकडनं 30 रुपये मागून त्यात माझं मला झालंय पुढे आता. रडत नाहीस तू, पेट्रोल असते नाही सांगतोय. तर तुला काय माहिती आहे, 87 रुपये लिटर झालंय पेट्रोल. आणि पेट्रोलचे दर वाढल्यात. तेल टाकायचं कवा, घराकडे जायचं कवा, बायकोच्या गावाला जायचं म्हटलास तर 200 तेल लागते. चालत जायचं म्हटलं तर पाय मोडतात. त्याच्यावर काय इलाज आहे सांग? तू तिथं बसून म्हणतोय काय करायचं? काय चाललंय? उघडायचं दादा कोल्हापूरला जाय रोड कुठला? हा, कोल्हापूर. थांबा हो, मी विचारते. अहो ऐकलत का? काय कोल्हापूरला जायला रस्ता कुणीकडून आहे? हे बघा, इकडून सरळ जायचं. जरा लांबून सांगा ना. तिथनं सरळ जायचं. ते सांगाव दिसते काय? तिथं नाही जायचं. तिथनं उजवीकडे घ्यायचं, कागला जाते. तुला आमचं जरा लांब न बोल की काय बोलायचं तिथं. वय एवढ्या काय काम आहे? जावा, तुमचं तुम्ही जावा. सांगितलं काय म्हणाला यो? मनिया, दिलावर ने मुनीर को दरगाह पर घेर लिया है. गाडी बसू उठ जा पाहिजे. उठ, कुठे पडले तिथे? थांब, बस तू. थांब. काय म्हणाल? बस. त्याला सांग. बसलीस काय? लागली माझी. जागा ना, बस सगळं बस. काय गाडीचं बो. अहो काय झालं? काय कुठे पेट्रोल संपलं नव्हतं. मग आता काय करायचं? आता काय करतीस? कुणाचं आहे तर बघायचं, नाही ढकलं जायचं. मग माझे पाय दुखतात हो. तुझं पाय दुखतात, काय इलाज नाही त्याला. उत्तर आणि उत्तर शाळेत उत्तर आणि ढकलायला लागतं. अहो मी काय नाही बा. ढकल पुढे कुणाचं मिळते का बघा. मी काय सांगतो का, ऐकतेस का नाही? त्याला ढकलू लाग आणि पुढे कुणाचं पेट्रोल मिळते का बघूया. आणि तिथे घेऊन जायचं. असला नवरा मिळाला म्हणजे सगळ्या पोरींची वाटच लागायची. चला की बार. ओ बाबा, इथं पेट्रोल संपले गाडीतलं. जरा पेट्रोल पंप भेटलं किती किलोमीटर आहे? लईला माहित ना, 10 किलोमीटर आहे आता. मग जरा गाडीतलं पेट्रोल मिळेल तुमच्या? पेट्रोल 87 रुपये लिटर आहे. खोया मी गावात कापत बसलोय. मी काय ना बाबा देत. अहो जरा बघा ना. अहो बघून याचा तेल देणे. कुठलं पेट्रोल? 87 रुपये लिटर पेट्रोल आहे. वाटर बसलो काय पेट्रोल गावाला देत नाही. जा. पेट्रोल तर नाही, तो बिचारा पण नाही म्हणाला. आता काय करतेस? काय करायचं बघ. हे बोंबलत निवडून देऊन लोकांनी का उपयोग नाही. आजचे दिन येणार म्हणलीत आणि कुठलं काय पेट्रोल 87 रुपये लिटर झालं. काय करायचं? पाहिलं ना मंडळी, सर्वसामान्यांची कशी होरपळ होत आहे. प्रत्येक दिवशी सकाळी उठल्यानंतर आमच्या गावात पोरं टरारा गाड्या घ्यायची, सगळ्या गावातनं फिरायची. पण आता सगळा त्यांचा धंदा बंद, गाड्या शिकायचे, सगळं वाटोळं झालं. आता पेट्रोलच बघा 87 रुपये लिटर. पेट्रोल 87 रुपये लिटर झालं. काय होतं, मिळतं आपल्याला स्वस्त दरात, पण वेगवेगळे टॅक्स लागून ते आपल्यापर्यंत महाग होत असतं. पण ह्यासाठी उपाय काय केला पाहिजे? तर पेट्रोल सगळ्या मुख्यमंत्र्यांची एकमतानं सहमती झाली पाहिजे की पेट्रोल जीएसटी मध्ये घ्या.
कारण ते राज्याला येणारा महसूल आणि त्याचं आर्थिक बजेट हे सर्वस्वी त्या राज्यावर अवलंबून असतं आणि त्यामुळे त्या मुख्यमंत्र्यांनी जर होकार दिला, सर्व मुख्यमंत्र्यांनी जर ह्याला सहमती दर्शवली तर नक्कीच पेट्रोल जीएसटी मध्ये येईल. आणि आता नवीन गाड्या येणार आहेत, त्यांनी थोडं थांबा, कारण येत्या 6 महिन्यात हायब्रिड इंजिनच्या गाड्या आपल्या मार्केटमध्ये येणार आहेत आणि ह्या गाड्या अशा आहेत की थोडं पेट्रोल आणि त्यानंतर इथेनॉल आणि इलेक्ट्रॉनिक सोडली चार्जिंग होणाऱ्या गाड्या येतील. मग जर इथेनॉलवर जर चालणाऱ्या गाडी येत असेल तर त्या शेतकऱ्याचा फायदा आहे. ऊसातून निर्माण होणारा ऊसाला दर पण आपल्याला जास्त मिळेल आणि खरोखरच प्रत्येक शेतकऱ्याच्या घरामध्ये पेट्रोल पंप तयार होतील, मग ते कोणत्याही स्वरूपात असतील. मग तेच या व्हिडिओतून विनोदाचा भाग जर बाजूला ठेवला तर आम्ही जो समाजाचा प्रश्न आहे, गरीब जनतेचा, सामान्य जनतेला जो प्रश्न होरपळायला लावत आहे, आम्ही तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यांच्या छोट्या छोट्या गोष्टी कशा अडचणीत येत आहेत ते आम्ही तुमच्या समोर या सी स्टारच्या कलाकारांच्या मार्फत मांडलेले आहेत. जर तुम्हाला आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की सर्वांनी लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. धन्यवाद.